हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय 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 हरि जय जय। हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय 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 म्हणा हरि जय जय हरि जय जय म्हणे हरि जय जय 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 हरि जय हरि हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करेला भावेन प्रीती पोटी भारवा त्याचे सर्वस्वही साई ऐसी कळवळ्याची जाती करेला भावेन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करेला भावेन प्रीती विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास होता पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम धन्य तू को बास धन्य तू को बास धन्य तू को बास धन्य तू को बास धन्य तू को बाजा माता धन्य तू को बाजा धन्य तू को धन्य तू को तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुको बासमर्थ जेणे केला पुरुषार्थ नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदी ब्रह्मवेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवी आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरुनगत नारायणाला विठ्ठल विठ्ठल चला चला विठ्ठल विठ्ठल तुमचा स्वर काय मॅच ना होता हां मग ते मॅच होत नाही तुमचा स्वर पांढरे 3 हो जातो वापस काले 2 होईल तुम्ही सांगा तसा लावाल ना वापस 2 से 2 से ठीक आहे चल हां मग तेच मॅच होत नाही ना मग ते गडबड होते लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी असणारे देहू निवासी सदा हा वैकुंठास जाणारे वैकुंठाहून परत येऊन पुन्हा आपल्या सगळ्यांना उपदेश करणारे असे असणारे पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा सगळ्यांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे होण्यापूर्वी वल्पसा उद्धार द्यायचा तो म्हणजे असा जगत चालक ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता सत्याधीश पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेनं या पवित्र ठिकाणी चालत असलेली ही गोड अशी कीर्तन रूपी सेवा ऐका माईबाप जर विचार केला तर प्रसंग अतिशय दुःखाचा कारण
एक चालतं बोलतं एक व्यक्तिमत्व आपल्यातून एका पाखरासारखं उडून जाणं आणि त्या पाखराला उडून जाऊन 1 वर्ष झालेले आणि 1 वर्षाच्या ज्या प्रतिमेला आपण वर्षश्राद्ध असं म्हणतो, प्रथम पुण्यस्मरण असं म्हणतो. त्यांनी केलेलं पुण्य आज स्मरण होतं. कोण स्मरण करतो तर साक्षात भगवंत स्मरण करतो. मायबाप एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच पुण्यस्मरणाची गोड अशी कथा, त्याच पुण्यस्मरणाचं गोड असं कीर्तन नवे नवे तर ती आई, ती ताई, ती बाई तुम्हाला समजून सांगण्याचा हा गोड असा प्रयत्न. त्याच बरोबर हे आयोजित ज्यांनी केले अशी असणारे आपल्या द्वारका, बरोबर ना, आमच्या द्वारकाबाई सखाराम माळी यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि त्यांच्या मुलांनी अर्थात आमचे बंडू दादा असतील, नित्यांत दादा असतील, त्याचबरोबर त्यांचे पुतण्या दयानंद दादा असतील, जयवंत दादा असतील, रामदादा असतील, श्यामदादा असतील, त्याचबरोबर त्यांची मुलगी सुशीलाताई असतील, त्याचबरोबर कुंताताई असतील, पार्वतीताई असतील, पुष्पाताई असतील, नर्मदाताई असतील, सुलोचनाताई असतील, मीनाक्षी या त्यांच्या नात त्याही असतील, त्याचबरोबर हर्षलीताई असतील, काजलताई असतील, भाविकाताई असतील, अश्विनीताई असतील, कामिनीताई असतील, निशिकाताई असतील, रोहितताई असतील, रोहित दादा आणि मोहित दादा हे त्यांच्या दोघेही त्यांचे नातू आहेत. गोड असा गोकुळासारखा त्यांचा परिवार आहे आणि परिवारांना ठेवलेलं हे गोड असं कीर्तन आहे. त्या गोड कीर्तनाकडे ओढण्यापूर्वी अल्पसा परिहार गोड असा दिलेला आहे. अल्पसा परिहार देत असताना सर्व तर कोणाच्या सत्तेने चालतं तर भगवंताच्या सत्तेने चालतं. ऐका मायबाप, भगवंत एवढा सत्याधीश, एवढा सत्याधीश, एवढ्या सत्याधीश, किती सत्याधीश माती पाणी उजेड वारा विको द्या तूच मिसळासी सर्व पसारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंतना पार तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार फिरत्याचा फिरत्याचा वरती दिसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार असं असणारा सत्याधीश पांडुरंग परमात्मा. याच्याही पुढे जाऊन आमचे संत सांगतात, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी यावळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि एवढं सांगून पण जर तुम्हाला कळलंच नसेल, माणकोली माझी भाषा समजते का तुम्हाला? नाही, आमची गावठी भाषा म्हणजे थोडी आणि इकडची जरा शुद्ध भाषा नाही का. हा, आम्ही गावाकडचे फार लांबून आले आणि तेच येण्याचा थोडा थकवा आलेला आहे, त्याच्यामुळे तोंड थोडं सुकलेलं आहे बरं माझं. ऐका, आणि जर एवढं सांगून सुद्धा जर तुम्हाला कळालंच नसेल तर तुमच्यासाठी ऑफर आहे, सांगू का? काय? वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिले अनंता मग कोठे. वृक्षाची पाने आली ज्याची सत्ता, वृक्षाचं पान हलणं ही देखील त्या पांडुरंगाची सत्ता आहे. मला सांगा, एवढ्या मस्त अशा गल्लीमध्ये, गल्ली म्हणू का काय म्हणू याला, हल्लीच ना, या छोट्याशा गल्लीमध्ये एवढा सुंदर मंडप पडणं, या मंडपामध्ये एवढ्या सगळ्या खुर्च्या येणं, त्या खुर्च्यावरती एवढे सगळे माणसं बसणं. माणसं बसतात पण झोपलेली काय कोणी झोप, शेजारी चेक करा,
कोणी झोपलं तर चिमटा काढायचा त्याला उठ म्हणायचं. आणि गंमत अशी असते, माणसं कीर्तनात झोपलेली कधीच मान्य करत कधीच नाही. भलेही तो कितीही झोपलेला गाढ झोपलेला असो पण ते मान्यच करत नाही. गंमत सांगू का तुम्हाला, ऐका बरं. आमच्या गावाकडे माझं कीर्तन झालं, एक माणूस झोपला, शेजारी म्हटला उठ, म्हणे मी झोपलो नाही, डोळे झाकून ऐकतोय. बरं, त्याच्यानंतर झोपलेला माणूस खाली पडला. झोपलेला माणूस, हसता येतं ना तुम्हाला, झोपलेला माणूस खाली पडला. तो म्हणाला आता तरी तू नक्की झोपला होता. तो म्हणाला मी झोपलो नव्हतो. म्हणे मग काय करत होता? तर म्हणे मी निद्रा अवस्थेत पोहोचलो होतो, विधी ही अवस्था प्राप्त झाली होती. नवे नवे तर पुढे ऐका माय बाप, एक माणूस सरळ सरळ झोपला, पूर्ण कीर्तन झोपून ऐकलं. मी विचारलं का हो बाबा तुम्ही कीर्तनात झोपलात, तुम्हाला कीर्तन आवडलं नाही का? म्हणे कीर्तन फार छान होतं. म्हटलं मग झोपलात का? म्हणे ताई अहो तुमच्यावरती एवढा विश्वास आहे की तुम्ही खोटं बोलणारच नाहीत म्हणून मी आपोआप झोपून गेलो. मला सांगा, मी जरी खरं बोलत असेल तरी हे तुमचं ऐकणं कर्तव्य की नाही? पण असे इथले श्रोते अतिशय चांगलेत बरं. ऐका, एवढं सगळं सुंदर एका ठिकाणी जमून येणं ही कोणाची सत्ता? त्या पांडुरंग परमात्माची सत्ता, त्याच्या सत्तेनं चालत असलेला हा गोड असा कार्यक्रम बघा. जर विचार केला तर दुःखाचा प्रसंग आहे, पण परमार्थाची व्याख्याच अशी आहे की संसारातल्या दुःखाला विसरवून जो परमार्थामध्ये आनंद घ्यायला शिकवतो त्याला पांडुरंग म्हणायचं. ऐका, पांडुरंग हा आनंदाचं रूप आहे आणि त्या पांडुरंगापाशी आज आपल्या आजीबाई पोहोचल्यात. बरं ऐका, इकडे आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्या तिकडे जेव्हा माणूस निघून जातो तेव्हा काही विधी केल्या जातात. ऐका, पहिली विधी असते ती माणूस गेल्यानंतर काय करतात? तसंच ठेवतात का? बोलता येतं ना तुम्हाला? खाना खाया नाही खाल्ला? ऐका, जरी खाल्लं नसेल तर बोलता येत असेल ना, थोडं थोडं दमाणं का होईना बोला, पण बोला ग माय, कारण माझा घसा बसलेला आहे. बरं हो, ऐका, माणूस मेल्यानंतर माणसाची विध्या केल्या जातात. पहिल्या दिवशी ज्या दिवशी माणूस मरतो त्या दिवशी त्याला जाळलं जातं किंवा पुरलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर सावडलं जातं. इकडे करतात ना, बरोबर ना? इकडे राखाडी म्हणतात का? इकडे राखाडी म्हणतात, आमच्या तिकडे सावडणं म्हणतात. तो सावडणं का? तर जेव्हा माणूस मरतो तेव्हापासून सावळण्यापर्यंत जिथे त्या माणसाला जाळलं जातं तिथे त्या माणसाचा जो आत्मा असतो तो खेळत असतो. आणि त्याच्यानंतर सावडल्यानंतर तो आत्मा त्या राखेच्या रूपानं आपल्या घरामध्ये प्रवेश करतो. त्या राखेच्या रूपानं आत्मा घरामध्ये आल्यानंतर आत्मा जिथं माणसाचा जीव जातो तिथं एक दिवा लावला जातो, बरोबर. मला अनुभव नाही बरं, तुम्ही असं असं करा, मी माझं चुकलं तर असं असं करायचं नाही ताई, बरोबर नाही, चुकलंय, बरोबर. ऐका, जिथे माणसाचा जीव जातो तिथे 10व्या पर्यंत दिवा लावून ठेवला जातो. त्या दिव्याच्या अवतीभोवती त्या व्यक्तीचा आत्मा फिरत असतो. त्याच्यानंतर जेव्हा 10वा होतो तेव्हा 10व्या पासून तर गंगा पूजन ज्याला म्हणतो आपण 14व्या पर्यंत तो आत्मा, त्या व्यक्तीचा आत्मा आपल्या पंचक्रोशीत फिरत असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण गंगा पूजन करतो तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा हा ब्रह्मांडात विलीन होतो. ब्रह्मांडात विलीन झाल्यानंतर तो आत्मा आजपर्यंत भटकत असतो, इकडे तिकडे फिरत असतो. पण आज मात्र त्या आत्म्याची परीक्षाची पूर्ण पास झालेला असतो आणि आज मात्र त्याचा निकाल असतो. जीवनामध्ये काय काय केलं, किती पुण्य केलं, किती पाप केलं, या सगळ्या गोष्टीचा निकाल आज पांडुरंग परमात्मा आपल्या आजीबाईचा लावणार आहे. बरं ऐका, आपल्या आजीबाई फार पुण्यवान होत्या. सांगू मायबाप तुम्हाला, कोणाच्याही वर्ष श्राद्धाला कीर्तन होत. हल्ली तर एवढी बेकार परिस्थिती की वर्ष श्राद्ध सुद्धा लक्षात राहत नाही. पुण्यस्मरण कधी होतं, गेलेला माणूस जातो पण राहिलेला माणूस त्याची आठवणही काढत नाही. एवढी निर्दयी सध्या दुनिया झालेली, जग एवढं निर्दयी झाले. पण आज इथं आल्यानंतर खरं असा आनंद वाटतो की, आणि वाटतं जीवाला की कुठेतरी आपल्या ज्या आजीबाई होत्या ना त्यांनी फार असं पुण्य कमवलंय. बरं माणसांना जीवनामध्ये कितीही पैसा कमवला तरी जीवाला सुख शांती भेटत नाही, पण जेवढा माणूस की कमवतो तेवढीच मनाला
माणसाच्या समाधान असते. ऐका हा माय बाप, बरेही लाखो करोड तुमच्या खात्यावरती जमा असतील, पण जेव्हा तुमचा जीव निघून जाईल तेव्हा एकाच्याही डोळ्यात जर पाणी आलं नाही तर जगण्याचा उपयोग होणार नाही. पण आज आजीला जाऊन वर्ष श्राद्ध आहे, 1 वर्ष पूर्ण झाले, पण तरी सुद्धा इथे बसलेल्या मायबापांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि खरंच मनातून कोणीतरी म्हणत असतील, आई आज तुझी आठवण येते. आणि गंमत माणसाच्या जीवनातली अशी, जोपर्यंत माणूस जवळ असतो तोपर्यंत त्या माणसाची किंमत माणसाला कळत नाही मायबाप. जोपर्यंत त्या आजी असतील, म्हातारपण फार अवघड असतं मायबाप. आणि म्हातारपणामध्ये कोणीही कोणाचं राहत नाहीये. जर आजीला उठता येत नसेल आणि एखादी वेळ जर आसरा मागितला असेल तर माणूस सहज म्हणतं, तू बस एका ठिकाणी, आम्हाला भरपूर काम आहे, तू तुझी उठ. पण आज जो व्यक्ती तसं म्हटलं असेल ना, त्यांना आज कुठंतरी मनात असं वाटत असेल की नाही बा, तेव्हा जर मी आजीला हात दिला असता, जर माझ्या कुशीत घेऊन उठवलं असतं, तर आज माझी आजी मला म्हटली असती, बाळा मी फक्त तुझी आहे. आज आठवण येत असेल. आणि बाईचं जे आयुष्य असतं ते फार कठीण असतं. बाईचं आयुष्य सोपं नाही बरं. ते ज्याचं जळतं त्याला. इकडे आहेत ना मणी, आहेत बरं. मणी ओव्या हे आमच्या महिलांचा आवडताचा विषय. ऐका हा, ज्याचं दुःख ते त्याला माहित असतं. आणि स्त्रियांचं जीवन हे फार कठीण असतं. अगदी स्त्रियांना एकाच जीवनामध्ये 3 जबाबदाऱ्या हँडल कराव्या लागतात. ती स्त्री पहिली ताई असते, कोणाची तरी मुलगी असते. ती पहिली मुलगी असते, मुली जबाबदारी असते. आता इकडचा भाग वेगळा आहे बरं, पण आमच्या गावाकडे मुलीला बाहेर सुद्धा निघू देत नाही. एवढी बेकार परिस्थिती आहे. मुलींना घरात ठेवतात, नवे तर त्या गोष्टी त्यांच्या सेफ्टीसाठी बरोबर आहे. पण मुलगी ही, आमच्या गीतकारांना फार गोड सांगितलंय. गीतकार काय म्हणतात ऐका, लेक कशी असावी, किंवा लेक जर नसेल तर घराची अवस्था काय. ऐका हा, लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी चांदण, लेक परक्याच धान, बाबा तुटतो आतून आला गोफली लाक्षण, शुभ मंगल सावधान नाही, कन्यादान ऐका, जर मुलगी नसेल तर घराला घरपण येत नाही. जर मुलीचे पैंजण घरात वाजत नसतील तर ते अंगण सुन वाटतं मायबाप. नवे तर बाप जर कामावरून घरी आला तर मुलगा विचारतो काय आणलं. बायको विचारते काय केलं दिवसभर, काय केलं. बाप म्हणतो किती कमवलं. आई म्हणते, काय म्हणते आई आहेत ना तुम्हाला. पण जगामध्ये फक्त 2 व्यक्ती अशात, तिचं नाव मुलगी आणि दुसरी म्हणजे आई. त्या दोघीच फक्त विचारतात काय खाल्लं. ऐका, जी आईची जागा घेते ती मुलगी असते. मुलीचा धर्म निभवता ती कुठेतरी थोडी मोठी होऊ लागते. आणि जशी मोठी होऊ लागते तशी ती स्वतःसाठी कुठेतरी जगणार, स्वतःसाठी कुठेतरी स्वतःचे स्वप्न पाहणार, स्वतःच्या स्वप्नांच्या पाठलाग करणार, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणार. तेवढ्यात तिच्या अंगावरती जगातली सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे बायकोची जबाबदारी येऊन मग इथं होतो शुभ मंगल सावधान. आणि एकदा काही सावधान झालं की बाईचं आयुष्य हे बाईचं राहत नाही. बाई एक मुलगी राहत नाही, बाई होते ती फक्त पत्नी. पत्नीचा धर्म निभवता तिचं जीवन कधी निघून जातं हे तिला सुद्धा कळत नाही मायबाप. आजींनी स्वतःसाठी कधीतरी जगल्या असतील असं मला तरी काही वाटत नाही. अगोदर माहेरच्यांसाठी जगल्या, नंतर सासरच्यांसाठी जगल्या, सासरच्यांसाठी जगता मुलं बाळ झाली, मुलांसाठी जगता त्या कधी आजी झाल्या त्यांना सुद्धा कळलं नाही. आजीसाठी जगता आणि आज कुठंतरी स्वतःसाठी जगावं त्यांना वाटत होतं तेव्हा
तेव्हा भगवंतांना त्यांना घेऊन गेला आणि एवढं लांब नेलं, एवढं लांब नेलं, एवढं लांब नेलं. किती लांब नेलं ऐका माय बाप. चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सादेश जहाँ तुम चले गए. एवढ्या लांब घेऊन गेला देव त्यांना की तिथं आपण पत्र पाठवून सांगू शकत नाही आजी तू कशी आहेस. जिथं आपण कॉल करू शकत नाही आजी तू कशी आहेस. जिथं आपण त्यांना व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकत नाही आजी तू कशी आहेस, किंवा इंस्टाग्राम वरती रीलही पाठवू शकत नाही आजी तू कशी आहेस. ऐका हा, एवढ्या लांब भगवंत घेऊन गेलाय आणि एवढ्या लांब घेऊन गेलेल्या आजीला आज आपल्याला आदरांजली व्हायची आणि ती म्हणजे या कीर्तनातून. आजीला आपल्याला इथून सांगायचं आजी अगं जीवनभर तर तू आमच्यासाठी जगलीस, पण इथून पुढे तरी तू स्वतःसाठी जग. आणि इथं बसलेल्या प्रत्येक मायबापाला माझं एकच सांगणं आहे की कुठेतरी स्वतःसाठी जगा. कारण ही जी दुनिया आहे हे इथे कोणीही कोणाचं नाही. आमचे संत सुद्धा म्हणतात नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. इथं कोणी मात्र कोणाचं नाहीये. कारण तुम्ही म्हणाल ताई तुम्ही चुकताय, आई वडील मुलांसाठी जीवन खर्च करतात. खरं आहे तुमचं, आई वडील मुलांसाठी जीवन खर्च करतात, पण मुलं मात्र आई वडिलांसाठी जीवन खर्च करत नाही. ऐका, निदान आपण ज्यांच्यासाठी करतो ना निदान त्यांनी तरी आपल्यासाठी केलं पाहिजे. ते मग बरं मला सांगा, तुम्ही लग्नाला जाता मेकअप करून जाता की असं जाता? मेकअप करून लग्नाला जाता. पण लग्नाला जाताना मोकळं जात बोलता येतं ना तुम्हाला? खुर्चीवर बसलेले लग्नाला जाताना मोकळं जात नाहीत. काहीतरी भेट वस्तू घेऊन जावी लागते. बरं भेट वस्तू नेत असताना मला सांगा ती मोकळीच घेऊन जा, म्हणजे तुमच्या मनात काय असतं की ही भेट वस्तू मी त्यांना देतोय पण त्यांनी मला रिटर्न गिफ्ट आहे. मानकोली बोलणं कळते ना माझं? आपण एवढंच गिफ्ट देताना रिटर्न गिफ्टची अपेक्षा करतो. मग मला सांगा आई वडील आपल्यासाठी पूर्ण जीवन खर्च करतात, त्यांची काही अपेक्षा नसेल का? पण त्यांची अपेक्षा हा देह पूर्ण करू शकत नाही. म्हणून सांगणे माझं तुम्हाला जगासाठी जीवन जगा पण कुठेतरी स्वतःसाठी सुद्धा जगा. आज आजीबाईला सुद्धा वाटत असेल की सगळ्यांसाठी जीवन खर्च केलं पण माझी मुंबई बघायची. हा गंमत आहे जीवनाची. आणि ऐका, आमचे संत सुद्धा म्हणतात की आई ही दुधावरची साय असते, आई ही गोठ्यातली गाय असते नव्हे नव्हे तर आई ही जीवनाची सार असते. आई सारखं प्रेम या जगात दुसरं कोणीही करू शकत नाही. मी इथं बसलेल्या आयांना सांगेल तुम्ही आत्ताच्या आत्ता उठा आणि तुमच्या मुलाला म्हणा तुझा आणि माझा काही संबंध नाही, तुम्ही माझं नरड दाबाल का त्याचं? खुशाल म्हणतात तुमचं नरड दाबेल म्हणे. ऐका, पण मी असं म्हणेल का? मी कशी म्हणेल बरं? आईचं पाडीच हे असं असतं, तिला कितीही ओरडून सांगितलं तरी ती मुलापासून कधी दूर जात नाही. लेकुरात हित 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 लेकुरात हित
ऐका बरं बाबा, आपण गायन करतो पण यांना काय वाटतं सगळ्यांना ते फार सोपं आहे की नाही? आणि आमच्या तिकडे गावाकडे काय होतं माहितीये का, असं जर एखादं कोणी म्हणायला लागलं ना, खालचे कसं कळतात, कळतं ना, ते आपल्याला कळतं बरं, यांना कळत नाही. असं म्हणजे थोडं उंच म्हणा, आणखी थोडं उंच, आणखी थोडं उंच. पण ते म्हणताना काय त्रास होतो ना, आपल्याला माहित असतं. एवढ्या वयामध्ये एवढं सुंदर आवाज आणि एवढं गोड गायन, पण माझ्या अनावधानानं तुमच्या सगळ्यांची नाव घ्यायची राहिली बरं. आमचे आदरणीय पण तुम्ही मग आज हे करणार नाही. हा ऐका, गोड असं गायन आहे बघा, फार गोड. ऐका. आणि लेकुराचे हित वाये माऊलीचे चित, संतांनी सुद्धा आईचं वर्णन करावं, एवढी श्रेष्ठ ती आई आहे. आमचे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, अहो जे जगद्गुरु तुकोबारे आहे, आई वडिलांचा सुद्धा धिक्कार करतात, तेच जगद्गुरु तुकोबारे इथे म्हणतात लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. माऊली म्हणजे आईवर, पण संसारिक आई वेगळी आणि परमार्थिक आई वेगळी. तुम्हाला संसारिक ऐकायची का परमार्थिक? मी सांगन ती. ठीक आहे, ऐका. परमार्थिक आई म्हणजे ती संत, जी आई मुलाला स्वच्छ करते, जी आई मुलाला निर्मळ करते, जी आई मुलाला सुंदर बनवून मग संसारामध्ये आणते, ती आई. ऐका. पण आपण एक गंमत सांगते मी तुम्हाला, दोन्ही हे आया एकत्र करते, संसारिक आई एकत्र, परमार्थ आई एकत्र. ऐका. एक गोड असा दृष्टांत सांगते, तुमच्या डोक्यात जाईल तो का डोक्याच्या वरून जाईल? हा, कान देऊ नाही का? मला सांगा, लहान बाळ जे असतं ते सकाळी सकाळी झोपेतून उठतं बरं, ते कसं असतं? झोपेतून उठलेलं, नाकातून गंगा जमुना कळतात ना, नाकातून गंगा जमुना वाहलेल्या असतात, कपडे विचकलेले असतात, केस विचकटलेले असतात, तोंडाला बुरा आलेला असतो, डोळ्याला चिपडे वगैरे असतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ते विचित्र दिसतं बाळ, पण तेवढ्यात पलीकडून त्याचे बाबा येतात, आणि जसे बाबा येतात ते बाबांना हात करतो, बाबा मला, बाबा मला. पण बाबा घेतात का? शेजाऱ्यांची शपथ खाऊन खोटं बोलायचं नाही. हा ऐका, बाबा मला उचलून घ्या बाळ म्हणत, पण बाबा घेत नाहीत. बाबा काय करतात? अलगद त्याच्या बोटाला धरतात आणि आईकडे आणून सोडतात, आणि आईला म्हणतात आई, आईच म्हणतात ना, इकडे आई म्हणतात. हा, मुंबई ही, इथं आई नाही. शब्द फार बदललेत हा आता. ऐका, आई तिकडे आता फक्त गावाकडे राहिली, गावाकडे सुद्धा आता जास्त दिवस टिकणार. आवाज देतात आणि सांगतात, या बाळाला स्वच्छ कर, निर्मळ कर, सुंदर अंघोळ घाल, अंघोळ घालून याचं सुंदर असं मेकअप कर. आणि मग ती आई त्या बाळाला जवळ घेते, स्वतःच्या पदराने त्या बाळाचं तोंड पुसते, आणि त्याच्या नंतर ती प्रक्रिया करून त्या बाळाला काजळ घालते, त्या बाळाचं मेकअप करते, त्या बाळाच्या सगळ्या गोष्टी करते. आता मला काही अनुभव नाही त्याच्यामुळे सांगता येणार नाही बरं. सगळ्या सुंदर असं मेकअप करते, आणि मेकअप केल्यानंतर ते जे बाबा असतात ना, ते बाबा बैठकीमध्ये पेपर वाचलेले बसत असतात, आणि पेपर वाचत बसलेले बाबा अलगद पेपरचं पान उलटण्यासाठी थोडे हलतात, तर पेपरच्या एका कोण्यातून ते बाळाचं छायाचित्र बाबांना दिसतो. पण एवढं सुंदर झालेलं असतं ते बाळ, हातातला पेपर बाबा खाली ठेवतात, आणि आता बाबा मुलाला म्हणतात, बाळा, अय मानकोली काय आता म्हणतात, बाळा तू ये. पण बाळ असं डेंजर बाळ म्हणतं, आता नका घेऊ मला, आता मी येणारच नाही तुमच्याकडे. मला तुम्हाला सांगायचं एवढंच, परमार्थिक आई म्हणजे संत. अगोदर ऐका, अगोदर आपण पंढरपूरला जातो, आणि पंढरपूरला जाऊन देवाला म्हणतो, देवा मला उचलून घे. पण देव म्हणतो, अरे तुझ्याकडे मत्सर आहे, अरे तुझ्याकडे अहंकार आहे, तुझ्याकडे गर्व आहे, अरे पैसे आहेत, संसारिक माणूस आहे तू, तुला जवळ घेणार
बोल ना, कळतंय ना माझं. तुला जवळ घेणार नाही आणि मग त्या बाळानं आईकडे जावं. आईकडे म्हणजे संतांकडे जावं आणि आईकडून आंघोळ करून विकार धुवून टाकावेत. सुंदर असा मेकअप करावं, परमार्थिक अलंकार अंगावरती चढवावे, गळ्यात तुळशीची माळ घालावी, गोपीचंदनाचा टिळा लावावा. कारण परमार्थाची व्याख्या अशी आहे की संसार करत असताना हा संसारासारखा करावा आणि परमार्थ करत असताना हा देवाच्या आवडीचा करावा. संसार करावा तो आपल्या आवडीचा. जर आपल्या आवडीचा केला नाही तर घरात भांडण 100% होतात. खरंय की खोटंय? पुरुष मंडळ यांच्या मनाचं जर केलं नाही तर भाकर भेटत. हा ऐका, संसार करत असताना आपल्या मनाचा करावा पण परमार्थ करत असताना देवाच्या आवडीचा करावा. मग इथं प्रश्न पडतो, देवाची आवड काय? मग देवाची आवड करण्यासाठी देवाला अगोदर घ्यावं लागतं की काय बोलून? तसं नाही बरं. संतांनी सगळ्या गोष्टी ॲक्युरेट आपल्याला सांगितल्या, आपल्याला टेन्शन घ्यायची गरजच नाही. संत काय म्हणतात? आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडी देवासी तो एका प्रकार. देवाच्या आवडीचा परमार्थ माणसानं करावा. आंघोळ करावी, सुंदर असं व्हावं आणि मग पंढरपूरला जा, देवाची मूर्ती पहा. देव तुमच्याकडे बघून असेल आणि देव म्हणे आता इकडे, पण माणूस म्हणतो नको, आता मी असा सुंदर दिसतो, मला काय तू विचकटू. माणूस जातच नाही ना. परमार्थ शिकला की तो इकडेच, तो देवाकडे जात नाही. आणि संसाराची सुद्धा गंमत तशीच आहे. जी आई मुलाला सुंदर करते त्याच आईला मुलगा नंतर विसरतो. आई जी मुलाच्या जीवनासाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देते त्याच आईला शेवटी म्हणावं लागतं, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगाच ताण नको देऊ घशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगाच ताण नको देऊ घशाला. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळ, तूने नाही पाणी पाजिले. आईची एक अपेक्षा असते, निदान शेवटी तरी मुलानं गोड बोलावं. पण माणसाची ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी माया, ममतेची मूर्ती होती माझी माया, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी माया, ममतेची मूर्ती होती माझी माया. कस पांग फेडू, कस कस पांग फेडू, कस कस पांग फेडू, कस हो उतरा. ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी माया, ममतेची मूर्ती होती माझी माया. मार्ग दाविला साथ दिली तू,
मार्ग दाविला कस पांग फेडू कस पांग फेडू कस हो उत्तराई ममतेची मूर्ती होती माझी आई ममतेची मूर्ती होती ममतेची मूर्ती होती माझी माय. पण कधी म्हणतो हा माणूस? जोपर्यंत जिवंत होती नाही होतीच म्हणतो. माणसाचा स्वभाव आहे. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कधी शब्दानं बोलत नाहीत आणि मेल्यानंतर म्हणतात फार चांगला होता. मला तर असं वाटतं माणसं माणसाकडे येत नाही तर माणसं विद्या पूर्ण करायला येतात. एवढं जग आज खालच्या तराला गेलंय. ऐका मायबाप, म्हणावं लागतं ममतेची मूर्ती होती माझी आई. मग इथं बसलेली काही मुलं मुली म्हणतील आई ताई तुम्हाला काय वाटतं आम्ही आमच्या आई वडिलांवरती प्रेम करत नाहीत का? तुम्ही प्रेम करतात पण आपलं निस्वार्थी प्रेम. ऐ मानकोली मी दिसते ना तुम्हाला? तुम्ही दिसता बरं का मला. ऐका आपलं प्रेम आहे आपल्या आई वडिलांवरती पण ते प्रेम स्वार्थाचं आहे निस्वार्थी नाही. एक फार गोड दृष्टांत सांगते बरं तुम्हाला. मुलगा खरं खरं प्रेम कधी करतो ऐका. आता लहानपणापासून तर मुलगा मोठा होईपर्यंतचा प्रवास. जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हा मुलगा आईला म्हणतो मम्मा आय लव्ह यू सो मच. कधी लहान असतो तेव्हा तो म्हणतो मम्मा आय लव्ह यू सो मच. पण आई उत्तर देते आय लव्ह यू टू बाळा. कधी लहान होतो तेव्हा बर का. मुलगा शाळेत जायला लागतो. मुलाला पाहिजे असतं पुस्तक. पुस्तकासाठी पैसे पाहिजे असतात. मुलगा आता येतो आणि आईला म्हणतो मम्मा आय लव्ह यू सो मच. आई म्हणते काय पाहिजे बोल. जी मनातलं ओळखते तिला माय म्हणतात. लहानपणी मुलगा म्हणाला होता आय लव्ह यू सो मच मम्मा तेव्हा आईनं उत्तर दिलं होतं आय लव्ह यू टू. पण आता मनातलं ओळखलं याला काहीतरी पाहिजे म्हणून हा प्रेमाचं नाटक करतो. आईनं प्रतिउत्तर नाही दिलं. आई म्हणाली काय पाहिजे बोल. त्यानं सांगावं आई मला पुस्तक पाहिजे आणि मग आईनं पैसे द्यावे. मुलगा मोठा मोठा होत जावा. मुलानं जसं जसं त्याला काम पडतंय तसं तसं आईला आवाज द्यावा. आईने त्याच्या प्रत्येक हाकीला जाऊन यावं. पण आईला कुठेतरी मनात वाटावं लहानपणी दिलेली हाक याचा पुन्हा एकदा मुखातून ऐकावी. निस्वार्थ प्रेम प्रेम नावाचे शब्द आणि त्या प्रेमाचा गोडवा त्या प्रेमाचा ओलावा याच्या मुखातून एकदा तरी बाहेर पडावा. पण तो मुलगा या संसारामध्ये या जगामध्ये एवढा व्यस्त होऊन जातो की आईला पूर्णपणे विसरतो. मुलाचं लग्न होतं. बायको जेव्हा त्रास देते तेव्हा मुलाला आईच्या खुशीची आठवण येते आणि मग मात्र मुलगा आईच्या रूम मध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतो. आणि मुलगा आईच्या रूम मध्ये पाऊल टाकताना एवढ्या दिवस झालं तो कधी आईला विचारलं नव्हतं त्यानं. एवढ्या दिवस आईचं तोंड पाहिलं नव्हतं त्यानं. ती माय म्हणाली नाही चल निघ चालता हो. ती माय म्हणाली बाळा काय झालं रे काही प्रॉब्लेम झालाय का. त्या मुलानं पळत यावं आणि त्या आईला जोरात मिठी टाकावी. आईला म्हणावं आई अगं एवढे दिवस झालं मी तुला धड बोललो सुद्धा नाही आणि आज जेव्हा मला तुझी गरज भासली तेव्हा मी तुझ्याकडे आलोय आई. अगं तुला असं वाटत नाही का मला दूर लोटावं. अगं काम पडलं तर जे जग जवळ घेत आणि काम संपल्यानंतर हे जग दूर लोटत. अगं तू पण माझ्यासाठी जगासारखीच आहेस ना. अगं तू पण माझ्यासाठी जगासारखीच आहेस मग तू जगासारखी का वागत नाही. आईनं उत्तर दिलं बाळा अरे मी असेल तुझ्यासाठी जगासारखी पण तू माझं जग आहेस. आणि हा प्रेमाचा ओलावा फक्त आईच्याच अंतःकरणामध्ये असतो. ऐका हा आपलं निस्वार्थ प्रेम होतं पण कधी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा जसे जसे आपण मोठे मोठे होत जातो जसं जसं हे जग आपल्याला दिसू लागतं तसं तसं आई वडिलांपासून आपण दूर होत जातो. ऐका बरं एक लहान मुलगा होता आणि लहान मुलाचं आणि त्याच्या आईचा एक गोड संवाद सुरू होता. आई म्हणते बाळा ऐकणार आहे आपण जरा बोलूयात का.
मुलगा म्हणतो हो ठीक आहे मम्मा आपण बोलूयात बरं. दोघांचा गोड असा संवाद सुरू होतो. आता आईचं आणि मुलाचं नातं हे फार गोड असतं आणि जास्तीत जास्त ते लहान असतात ना तेव्हा गोड असतं. हा ऐका माणकोली लक्ष देऊन ऐका, हा फार गोड भाव मला तुमच्या समोर मांडायचा आहे. ऐका ते लहान बाळ आईला म्हणतं आई बोल ना माझ्याशी काहीतरी. ती आई म्हणते बाळा मला सांग मी कशी आहे रे, मी कशी आहे. तर ते आईला मुलगा म्हणतो तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, हो मग मुलगा म्हणतो आई तू फार सुंदर आहेस ग, तू फार गोड आहेस, तू एवढी सुंदर आहेस की तुझ्या एवढं सुंदर या जगात कोणीच नाही. आई तू एवढी सुंदर आहेस. पण आई म्हणते बाळा मी काय केलं रे तुझ्यासाठी. अरे तुला मी सुंदर वाटते याच्यात नवल नाही पण मी केलं काय तुझ्यासाठी. तो मुलगा उत्तर देतो ऐका माय बाप. दुख न लागे माँ तेरी अखियाँ, दुख न लागे माँ तेरी अखियाँ, मेरे लिए जागी है तू सारी सारी रतिया तेरी निंदिया में, हो मेरी निंदिया पे अपनी निंदिया भी तूने वारी है, हो माँ, हो माँ, हो माँ, मेरी माँ. आई अगं तू माझ्यासाठी स्वतःचे झोप आहुती दिली झोपेची. आणि मला एक गोष्ट सांगा फक्त एक रात्र झोपू नका तुम्ही. दुसऱ्या दिवशी काय अवस्था होती ना यांच्या सगळ्यांना विचारा. कारण आता प्रवास असतो कीर्तन करायचे असतात मग रात्रभर काही झोप लागत नाही पण दुसऱ्या दिवशी काय अवस्था होते हे फक्त एकदा अनुभवून बघा. कारण अनुभवाचे बोल वेगळेच असतात आणि दुसऱ्यांनी सांगितलेले वेगळेच असतात. एक वेळ डोळ्यानं पाहिलेलं खोटं ठरेल, एक वेळ कानानं ऐकलेलं खोटं ठरेल, पण एक वेळ अनुभव आलेले ते कधीच खोटे नसतील. कारण अनुभव डायरेक्ट हृदयापर्यंत जात असतात. ऐका आईला त्या मुलानं म्हणावं आई अगं मेरी निंदिया पे अपनी निंदिया भी तूने वारी, हो माँ. ए आई अगं माझ्यासाठी तू काय केलेस हे मी शब्दात सांगू शकत नाही. एवढी थोर आहेस तू. नवे नवे तर अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. हा जन्म देऊन तू एवढे उपकार माझ्यावरती केलेत ते उपकार मी फेडू शकणार नाही. पण हे फक्त माणूस निबंधामध्येच लिहित, हे रियालिटी कधीही घडत. बाबा बोलणं कळतंय ना माझं. एखाद्या लहान मुलाला निबंध लिहायला सांगावा एवढा गोड निबंध लिहितो तो. पण निबंध लिहित असताना जर आई म्हणाली बाळा अरे जेवण कर तर तोच मुलगा आईवरती ओरडतो माय बाप ही जगाची शोकांतिका आहे. आणि खाली काय लिहित असतो माझी आई माझा प्राण आहे. खरे की खोटे. खरं तरी म्हणा नाही तर असं तरी करा म्हणजे मला कळेल तुम्ही रेंज मध्ये आहात. नाहीतर तुमचं टावर पडलं तर माझा काही बोलून उपयोग. टावर पडणं म्हणजे कळतं ना. ऐका निबंध लिहित असताना आईनं जर म्हटलं की बाळा जेवायला उठ तर बाळ ओरडत तिच्यावरती. आणि तो काय कसला आईचा निबंध लिहितोय. अहो आईचं जर कौतुक करायचं म्हटलं तर समुद्राची शाई आणि आभाळाचा कागद जरी केला तरी तिचे उपकार माणूस लिहू शकणार नाही. एवढे उपकार आहेत तिच्यावरती. म्हणून तर आमचे गीतकार म्हणतात आई माझी मायेचा सागर तिला तिने
जीवनाधार तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी. येते ना तुम्हाला? येते ना? म्हणा ना मग. कोणाला लाजतात तुम्ही? पप्प्याच्या बाप्पाला लाजतात का? आलेत का तुमच्या पप्प्याचा बाप कळतो ना? ऐका, ती आई असते, ती माय असते. आणि त्या माईचं कौतुक किती करावं बरं? त्या माईचं कौतुक 2 तासात काय करणारे माणूस? त्या माईचं कौतुक जीवनभर जर केलं तरी पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की लेकराच्या हितासाठी कायम धडपड करणारी ती माय असते. आणि पुढे काय सांगतात तर अभंगाचं द्वितीय. ऐसी कळबळ्याची जाती, 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 ऐसी कळबळ्याची जाती. हरी लाभवीन प्रीती, हरी लाभवीन प्रीती, ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची जाती. करी लाभावीन प्रीती, करी लाभावीन प्रीती, ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची ऐसी कळबळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावी करीला भावीन प्रीती, करीला भावीन ऐसे कळवड्याची जाती आणि करी लाभा विन प्रीती. ऐका, लाभा विन प्रीती. कारण हे जग जर पाहिलं तर लाभाशिवाय अगोदर दाम आणि मग काम. जगाची रीत ही. अगोदर माणसं विचारतात. आता संतांनी सुद्धा ऐका बरं, आमचे संत आहेत ना, संतांनी एक गाडा घ्यावा, त्या गाड्यावरती विशिष्ट प्रकारचे देव मांडावेत आणि जगात फिरावं. काय देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आईला घर पुसोनी, आईला घर पुसोनी. पण हे जग काय म्हटलं? हे जग म्हणालं देवन लागे, देवन लागे. माणसं बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. माणसं म्हणाले किती रुपयाला दिले, किती रुपये किलो दिले. देव किलोवर असतात का? माणसं म्हणाले किती रुपये किलो दिले. संत म्हटले किलोवर नाही. म्हणे मग काय लिटरवर आहेत का? म्हणे लिटरवर पण नाही. म्हणे मग डझनवर आहेत का? म्हणे डझनवर पण नाही तो. म्हणे मग विकतात कसे? म्हणे फुकट. जेवढे घ्यायचे तेवढे घ्या, फुकट घ्या. दाम
देव घ्या फुका न लगे रुका मोल काही न लगे रुका मोल काही न लगे रुका मोल काही फुकट घ्या म्हणे फुकट, पण माणसं म्हणाले फुकटे म्हटल्याच्या नंतर हलकं दिसतंय, पुढे जाऊ द्या. ऐ मानकोली, देव होता तो देव. माणसं म्हणाले फुकट आहे ना, फुकट नको म्हणे आम्हाला. भाकरी, बाजरीची भाकरी आहेत का इकडे, का नुसता पिझ्झाच आहे? तांदळाची. तांदळाची? हा, ऐका, मला सांगा 10 रुपयाला पिझ्झा जर कुणी मी इथं वाटायला आणला, मी जर 10 रुपयाला पिझ्झा आणला तर तुम्ही घेताल की नाही? नाही घेणार, कारण पिझ्झाची रेट तुम्हाला माहिती आहे ना. मग तुम्ही काय म्हणणार, खराब माल दिसतोय, 10 रुपयाला विकतो त्याचा अर्थ. बरं मी जर फुकटच वाटायला सुरू केलं तर तरी तुम्ही घेणार नाही, कारण त्याचे रेट तुम्हाला माहितीये. अहो जग म्हणाला फुकट वाटताय ते, आणि हेच सांगतात तोंडानी देव भेटणं मुश्किल आहे. अहो हेच सांगतात देव भेटणं मुश्किल आहे, हे जर फुकट वाटत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे, घ्यायचाच नाही. पण जग आपलं हित करत होते माय बाप, हित आपल्याला कळलं नाही. आई सांगते मुलाला, बाळा अरे संसार करत असताना संसार हिशोबानं करा, संसार करत असताना समाधानानं करा. हे कोण शिकवतं? हे फक्त आपली जुनी माणसं शिकवतात. आता काही देणं घेणं नाही. 4,000 कमवायचे ना 8,000, हेच चाललंय सध्या जगामध्ये. 4,000 कमवायचे ना 8,000 खपवायचे. पण आई सांगते बाळा, अरे वेड्या, अरे संसार करायचा आहे ना तुला, जीवनामध्ये खूप मोठं व्हायचंय ना, तर 2,000च खरंच, पण 4,000 कमव. माणसानं कमवावं कसं? अरे 8 महिने कमवलं ना, किती? 8 महिने कमवा, 16 महिने बसून खाता आलं पाहिजे, असं कमवावं माणसानं. ऐका हा, आणि भजनही एकच दिवस करावं, पण पूर्ण जीवनाचा उद्धार व्हावा. पण असं होत ते काय सोपं आहे काय? ऐका हा, पण आई शिकवते बाळा खर्च करताना. आई म्हणजे मला एक गोष्ट सांगा, आई किती शिकवते. पाण्याची बॉटल जरी घ्यायची असेल ना तरी आई विचारते किती रुपयाची ती, मग जाऊ दे तिथं नको घेऊ, आपण कुठेतरी दुसरीकडे पाणी पिऊ. एवढ्या छोट्या छोट्या बारकाई मधून जी संसार शिकवते ना, तिला माय म्हणतात. पण संसारामध्ये पडल्यानंतर आईला जे विसरतात त्यांना मुलं म्हणतात. ऐका, ती आई लाभाविन प्रीती करते, तिला लाभ नसतो. मला सांगा, ती संसार करायला शिकवते. मला सांगा, ती तुमच्याकडे मागते का 4-5 किलो सोनं? किलो म्हणते बरं का, ग्राम नाही. बरं मला सांगा, आता माणसं म्हणतात की देवाला दान द्यायचं, देवाचं हे करायचं, देवाचं ते करायचं, किंवा देव मागतो असं ज्यांचा अर्थ आहे किंवा असं ज्यांचा समज आहे. बरं मला सांगा, देवाची नगर द्वारका जी आहे ती कशाची? द्वारका सोन्याची. बरं, पंढरपूरचा कळस सोन्याचा आहे. देवाकडे एवढं सोनं आहे, अहो त्याचंच नाव सोने आहे. हो हो म्हणा, मी खोटं जरी सांगितलं तरी हे असं. ऐका बरं, ज्याचं रूप सोन्याचं आहे, नवे तर सोन्याची उत्पत्ती त्याच्यापासून आहे ना, मग तुम्ही त्याला किती सोनं देणार? बरोबर. मला सांगा एक सगळ्यात सोपी गोष्ट बरं का, आपण किती श्रीमंती असतो, असून प्रत्येकाच्या घरात 4-4, 5-5 किलो सोनं असेल ना. इकडे 5 किलो, बरं 2 किलो, 1 किलो आहे ना, 1 किलो. बरं नका सांगू. सोनं आणि वय माणसानं खरं कधी सांगत नाही. बरं, वयाचं काही माहित नाही, पण सोनं खरं न सांगणं हे चांगली गोष्ट, कारण की आता सध्याचं जग वाईट आहे नाही का. ऐका हा, आपल्याकडे काहीच नसून आपण देवाला द्यायची अपेक्षा करतो, पण देव आपल्याकडे काहीच मागत नाही. काहीच न लगे एक भावाची कारण, आणि तुका म्हणे आण विठोबाची. त्याला काय लागतं तर फक्त भाव लागतो. कारण एका ठिकाणी फार गोड सांगितलंय, वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला देवा भाव
भाव पाहिजे. जसं देव काहीच लाभ नको, फक्त प्रेम द्या, त्याच्यावरती मी तुमचे सगळे काम करतो, तशी आई असते. मला काहीच नको, मला फक्त तुमचं प्रेम द्या, तुमचं सुख पाहू द्या, तुमचं समाधान द्या, आणि एवढ्यावरती मी माझं सगळं जीवन तुम्हाला समर्पित करते. देवाचं दुसरं रूप म्हणजे ती माँ आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव, आई, संत आणि गुरु हे चौघे जण सारखे असतात. जे शिष्यासाठी जीवन समर्पित करतात त्यांना गुरु म्हणावं. जे भक्तासाठी जीवन समर्पित करतात त्यांना देव. महिने 9 दिवस गर्भामध्ये मुलाला वाढवते ती, आणि ती काही एवढी सोपी गोष्ट नाही. ते कोणालाही जमत नाही. ते काम फक्त आमच्या महिलांना जमतं, कारण स्त्री ही शक्तीचं रूप आहे. जिच्या नावच शक्ती, तिच्या अंगात शक्ती नसेल का? नाही. हल्ली थोडं वेगळं झालंय. हल्ली नावं वेगळे असतात आणि त्यांची कर्म वेगळे असतात. आमच्या गावाकडे आम्ही सांगत असतो, समजलं तर ऐका. नाव निर्मला, काय नाव? इथली नाही बरं, आमच्या तिकडची. इथली अजिबात नाही. इथलं मी सांगतच नाही तुम्हाला, काय मी तिकडं इथलं तिकडं जाऊन सांगेल. ऐका, नाव निर्मला आणि घरादाराला पुराला. समजते ना? हे हल्लीचे प्रकार आहेत. नाव वेगळे, नाव मोठे आणि लक्षण खोटे, ज्याला आपण म्हणतो. नाव वेगवेगळे, पण ती आईच मात्र अशी आहे की जिच्यामध्ये शक्ती आहे, आणि तिचं नाव सुद्धा शक्ती. प्रत्येक आई बरं, प्रत्येक आईकडे शक्ती आहे. मुलाला सांभाळण्याची शक्ती आहे, मुलाला मोठं करण्याची शक्ती आहे. अहो, मुलाला अभ्यास घेत असताना ती सरस्वती होती, त्याला जेवण भरवत असताना ती अन्नपूर्णा होते. त्याचं पूर्ण सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळे अवतार ती धारण करते, अशी असणारी माय. आणि ती माय कुठल्याच मागचा पुढचा विचार न करता सुद्धा त्याला जन्म देताना अनेक वेदना होऊन सुद्धा, अनेक वेदना सहन करून, आमचे गीतकार सांगतात फार अवघड असतं, पण माणसाला ते अगोदर कळत नाही, मेल्यानंतर कळतं. आणि मेल्यानंतर एक बाळ आईला म्हणतो, आई कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, हो 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली, 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, हा सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला. आई, अगं तू सोडून गेलीस, स्वर्गाला गेलीस, पण मला सोडून गेलीस. पण कधी कळतं हे? गेल्यानंतर कळतं. आणि आमचे संत सुद्धा सांगतात, पोटावरती भार घेऊन जगाचं धारण पोषण करणारी ती माय. अभंगाचं 3रे चरण. पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, भार वाहे, पोटी 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 भार वाहे, पोटी
त्याचे सर्वस्वही आहे हो त्याचे सर्वस्वही आहे त्याचे सर्वस्वही आहे ऐसे कवळाचे दाते ऐसे कवळाचे दाते ऐसे कवळाचे दाते ऐसे कवळाचे दाते त्याचे सर्वस्व ही साये त्याचे सर्वस्व ही साये त्याचे सर्वस्व ही साये त्याचे सर्वस्व ही साये ऐसे कवळाचे दाते ऐसे कवळाचे दाते ऐसे कळवळाचे दाते ऐसे कळवळाचे दाते पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ही साय. पोटावरती भार वाहून त्या मुलाचं सर्वस्व जी पाहते ती आई असते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पोटावरती भार वाहते नवे नवे तर त्याचे सर्वस्व हीच आहे. सगळ्या गोष्टी सहन करून सुद्धा त्या बाळावरती नितांत प्रेम करणारी ती माय आणि त्या माईचं कोड कौतुक या 2 तासामध्ये आपण पाहिले बरं. पण ऐका जगद्गुरु तुकोबराय असं का सांगतात बरं सर्वस्व हीच आहे कारण या जगामध्ये माईसारखं दुसरं कोणी नाहीये. ऐका सहज तुम्ही काय करा कीर्तन झाल्यानंतर एखादीच्या साडीवरती पाय देऊन पहा. ऐ मानकोली मागच्या सहज आपलं उगाचच आणि जाणून बुजून द्यायचं बरं. बघा ती तुम्हाला कसं करते आणि तोच पाय तुम्ही आईच्या साडीवरती द्या. आई तुम्हाला काहीच म्हणणार. जगामध्ये आणि संसारामध्ये म्हणजे संसारामध्ये आईमध्ये हा जमीन आसमानचा फरक आहे. संसार म्हणजे हे जग आणि परमार्थ म्हणजे ती माय माऊली. आणि संसाराचा आणि परमार्थाचा मेळ असा आहे की संसारामध्ये सुद्धा द्यावं लागतं आणि परमार्थामध्ये सुद्धा द्यावं लागतं. परमार्थामध्ये काय द्यावं लागतं तर आमचे तुकडोजी संत तुकडोजी महाराज सांगतात ऐका बरं. परमार्थ करत असताना देव सहजासहजी भेटत नाही. एका ठिकाणी फार गोड सांगितलंय काय भक्ती बिन देव दिसत नाही पैशा बिन संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू. पैशाविना संसार चालत नाही. प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात पण संसार इतकी एक माय अशी जिला पैशाची अपेक्षा नाहीये. ऐका हा तुम्ही म्हणाल हा आणि ताईला सुद्धा पैशाची अपेक्षा. बहीण खोटं बोलायचं इथल्या बहिणी जरी असतील त्यांना राग जरी आला तरी काही हरकत नाही बरं. हा राग येतील का तुम्हाला. जर राग आला तर दिवाळीला साडी मागायची. ऐका बहिणीला सुद्धा पैशाची अपेक्षा असते नवे नवे तर मुलीला सुद्धा पैशाची अपेक्षा. मुलीला सुद्धा वाटतं माझं लग्न खूप सुंदर करून द्यावं. अगदी मुलीला पैशाची अपेक्षा असते बायकोला पैशाची अपेक्षा असते ताईला पैशाची अपेक्षा असते. पण जीवनामध्ये एक माय अशी असते की तिला पैशाशी देणं घेणं नसतं. तिला फक्त एवढं वाटतं मुलानं माझ्याशी गोड बोलावं आणि ती माय संसारही करायला शिकवते आणि परमार्थही करायला शिकवते. मग परमार्थ नेमका करायचा कसा थोडासा करंट लावून घ्या आणि परमार्थ करत असताना असे हात उंच करायचे. मी काय सांगितलं करंट लावून घ्या. करंट कळतो ना घ्या हात उंच. पर तुम्हाला लाजायची गरज आज आपली पार्टी आहे ना घ्या ना मग हात उंच. ऐ मावशांनो मागच्या थांबायचं का असंच पुढच्या पुण्यस्मरणापर्यंत. विठोबा जय विठोबा रखुमाई
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार कुंडले कवरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार राम राम विठोबार कुमार पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे आईसी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पोटावरती जड भार घेऊन सुद्धा लेकराचं सर्वस्व करणारी पोटावरती जड भार म्हणजे तुम्ही म्हणाल काय ताई तुम्ही मगापासून म्हणता पोटावरती जड भार पोटावरती जड काही आमचं असतं का ते तसं नाही बरं पोटावरती जड भार म्हणजे संसाराचा जो धाक संसाराच्या जबाबदाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या कुशीत घेऊन लेकराला सुद्धा वाढवणारी ती माय माऊली असते पुनश्च एकदा सगळ्या परिवाराच्या या सुंदर अशा नियोजनासाठी मी त्यांचे आभार मानते कारण प्रत्येक मुलगा आईसाठी एवढं करत नाही आणि इथे बसलेल्या सगळ्या मायबापांना विनंती करेल किमान गेल्यानंतर तरी की आई वडिलांची किंमत आपल्या माणसाला कुठेतरी कळली पाहिजे नाहीतर माणसं काही माणसं या जगामध्ये अशी पण आहेत सध्या की ते म्हणतात गेलेत ना ते आता मग आता काय करायचं आपल्याला काही म्हणतात असं पण कुठेतरी आणि त्याची जाणीव ऐका बरं त्याची जाणीव आई वडील गेल्यानंतर का होते माहितीये का मानकोली जागे आहात ना त्याची जाणीव आई वडील गेल्यानंतर का होते तर तेव्हा तुम्ही आई वडील झालेले असतात ना कळतंय का आईचं अंतकरण हे आई झाल्याशिवाय कळत ही आई उगाच म्हणत नसते ती खरं आहे म्हणून म्हणत असते असो पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते त्याच बरोबर गोड अशी मृदंगाची साथ करणारे आमच्या आदरणीय दादा ही तुमचे तेच आहेत ना ऐका मग आमचे मृदंगमणी रोहन दादा असतील त्याच बरोबर आमचे पंडित महाराज असतील त्याचबरोबर आमचे विठोबा बाबा असतील गुरुदत्त वारकरी संप्रदाय आमचे सर्वच टाळकरी मंडळी असतील गोड अशी टाळ वाजवली ऐका हे सगळे ना कोण होते माहितीये हे सगळे कोण होते माणसंच आहेत तसं काही नाही मला म्हणायचं हे सगळे पांडुरंग होते कारण विठ्ठल टाळ आणि विठ्ठल दिंडी आणि एकदा काही पांडुरंगाच्या सानिध्यात गेलो की देवच माणूस होत असतो असे असणारे आमच्या आदरणीय सर्वच गुरुजी असतील त्याचबरोबर टाळकरी मंडळी असतील त्याचबरोबर आमच्या विनेकरी ऐका हा त्याचबरोबर आमच्या विनेकरी काकी असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक त्याचबरोबर आदरणीय सर्वच साऊंड सिस्टीम वाले दादा असतील आमचे वाडीकर दादा असतील आमचे त्याचबरोबर आमचे सगळे हा
कॅमेरामॅनच ना वाडीकर दादा असतील, त्याचबरोबर आमचे सर्वच माणसं असतील, तर सगळ्यांचे नाव घ्यायचे म्हटल्याच्या नंतर भुका लागलेत ना, तोंड पडलेत तुमचे, त्याच्यामुळे लवकर सोडते हा तुम्हाला. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला पूर्णविराम. ज्या मतीने मला जमलं त्या मतीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जर काही कानकुसर राहिली असेल तर स्वतःची मुलगी म्हणून माफ करा. ज्याला एक असेल त्यांनी दुसरी माना, त्याला दुसरी असेल त्यांनी तिसरी माना, तिसरी नसेल तर चौथी माना, जर कोणीच नसेल तर दत्तक घेतलं तरी चालेल. ऐका, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला अनावधानानं जर कोणाचं नाव राहिलं असेल तर आई वडिलांचं अंतकरण करून माफ करा. आमचे साऊंड सिस्टीमवाले दादांनी ही गोड अशी सिस्टीम लावली बघा, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. पुनश्च एकदा परिवाराच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला पूर्णविराम. का सुरू करायचं डबल पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. चाल झाली ना, शेवट राहिलाय. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संतान वरी ओझे, तुम्हा संतान वरी ओझे, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती. संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हरीला भान विना करी लाभ विन हरी. हॅलो हॅलो करी करी लाभाविन करी करी लाभाविन
तर आरती घेऊया ना. इकडे पण काय नसते माझं ते म्हणतात कीर्तन एकदा शेवट झाला का संपला विषय. हा आरती ज्ञानराज माऊली विठा करा क्षमा पराधे महाराज तुम्ही सिद्ध कामणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध आरती ज्ञान राजा महाकैवल्य देजा देव साधू संत मनोव्यथला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी ही जननी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य बोली विश्व ब्रह्माच केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य देजा देव साधू संत मनोव्यथला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद गुरु पाय टाकाव्या आरती तुकारामा राघव सागरात पाषाण जाळले कल्पित कोबाते आंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय टाकाव्या आरती तुकारामा ये तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाचे आले मरुणी रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय टाकाव्या आरती तुकारामा खाली लोटांगण वंदिन चरण डोल्याने पायीने रूपन प्रेम अलिंगण आनंद पाय ए विठाल रखमाय ठोपा रखमाय विठाल रखमाय ठोपा रखमाय कल्पायुष्य वावे तया कुळा माझी या सगळा कल्पनेची बाधा नो कवणे काळी संत मंडळी अहंकाराचा वारान लागो राजसा माझी या विष्णू नामा म्हणे तया सावे कल्याण जामुखे दान पांडुरंग महागणिते क तुझ प्रत्यय देशी देवी पाये पांडुरंगा संतासी निर्विहेची मध्ये आणि तुझे काही नमः तुका म्हणे म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांची निर्विहेची मज दे आणि तुझे काही नमा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम जय तुकाराम तुकाराम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव